आज मी तुमच्यासाठी प्रोडक्शन डिपार्टमेंटतर्फे बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज घेऊन आलेली आहे. कारण जितके प्रोडक्ट जास्त तितका सेल्स पर्सनसाठी ऑपॉर्च्युनिटीज जास्त, राईट. आजचा जो आपला न्यू लॉन्चेसचा टॉपिक आहे तो चालू करण्यापूर्वी आपल्या थीम विषयी मी फक्त 2 मिनिटं तुमचा वेळ घेते. कस्टमर सर्व्हिसमध्ये मी यावेळी बुलेटिनमध्ये सुद्धा या गोष्टीविषयी लिहिलेलं आहे, पण सकाळपासून कस्टमर सर्व्हिस आपण ऐकतोय आणि आय कॅन्ट स्टॉप मायसेल्फ शेअरिंग दिस थिंग विथ यू. त्याच्यामुळे प्लीज तुम्ही नीट ऐका. कस्टमर सर्व्हिसमध्ये 2 प्रकारच्या सर्व्हिस असतात, रिॲक्टिव्ह कस्टमर सर्व्हिस आणि प्रोॲक्टिव्ह कस्टमर सर्व्हिस. रिॲक्टिव्ह कस्टमर सर्व्हिस ही प्रॉडक्ट डिलिव्हरी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये येणारे प्रॉब्लेम्स याच्याशी रिलेटेड असतात. प्रोॲक्टिव्ह सर्व्हिस इज समथिंग डिफरंट. रिॲक्टिव्ह सर्व्हिसमध्ये कंप्लेंट आल्यानंतर गोष्टी होतात आणि म्हणून कंप्लेंटला प्रॉब्लेम बघितला जातो. आणि प्रोॲक्टिव्ह सर्व्हिसमध्ये कंप्लेंट ही एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघितली जाते. ऑपॉर्च्युनिटी कशाची? ऑपॉर्च्युनिटी त्या कस्टमरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर त्याच्याबरोबर माझं जे काही रिलेशन बिल्ड होईल आणि त्याच्यामुळे मला जे काही बिझनेस मिळेल ती ऑपॉर्च्युनिटी. म्हणजेच कस्टमरने आलेला जो काही प्रॉब्लेम आहे तो जर सॉल्व्ह आपण करत असू तर थिंक दॅट इट इज ऑपॉर्च्युनिटी की त्या कस्टमरचं तुमच्याविषयीचं मत पॉझिटिव्ह होणार आहे. आर यू गेटिंग दॅट? प्रॉब्लेम हे प्रत्येकाला असतात. प्रॉब्लेमला ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघा. कुठलाही माणूस हा 100% परफेक्ट नसतो, पण आपण तो परफेक्ट बनवू शकतो त्याच्याकडे लक्ष देऊन आपलं कम्युनिकेशन स्किल वाढवून. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या कस्टमरचे फोन आले, काही गोष्टी तुम्हाला वाटलं की प्रॉब्लेमॅटिक आहे, कम्युनिकेट करा, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, पण डोंट ब्रेक युअर रिलेशन. आणि प्रोॲक्टिव्ह कस्टमर सर्व्हिस जर द्यायची असेल तर मला वाटतं की प्रथम त्यांच्याकडे जो जातो तो म्हणजे आपला एज्युकेशनल काउन्सिलर असतो. पण रिलेशन बिल्ड होम रिवाईजच्या कंपनी बरोबर एज्युकेशन काउन्सिलर मार्फत होतं. आणि म्हणून आय रिक्वेस्ट एव्हरीबडी टू गो फॉर प्रोॲक्टिव्ह सर्व्हिसेस. नाव वी विल कम टू द मेन सेशन, न्यू प्रॉडक्ट लॉन्चेस. न्यू लॉन्चेसमध्ये ऑपरेशन टीममध्ये सुद्धा बऱ्याच घटना घडल्या, ते मी तुम्हाला सांगते आणि त्याचा तुम्हाला खूप आनंद होणार आहे. पण सर्वप्रथम आपण येऊया आपलं हॅपनिंग डिपार्टमेंट आणि ते आहे प्रोडक्शन डिपार्टमेंट. आणि मला सांगायला खूप बरं वाटतं की ह्यावेळेला आपलं प्रोडक्शन डिपार्टमेंट इतकं मोठं झालेलं आहे आणि आय थँक मॅम की त्यांनी आम्हाला एवढी मोठी जागा आपल्या न्यू कॉर्पोरेट ऑफिसमध्ये दिलेली आहे. कारण प्रोडक्शन डिपार्टमेंट आता फक्त ऑडिओ व्हिज्युअल लर्निंग सॉफ्टवेअर याच्यावर मर्यादित नसणार आहे. आपल्या प्रोडक्शन डिपार्टमेंटचे ऑलरेडी 3 पार्ट पडलेले आहेत. एक आहे ऑडिओ व्हिज्युअल लर्निंग ज्याला आपण म्हणतो होम रिवाइज प्रोडक्ट्स, रिटेल प्रोडक्ट्स आणि तिसरं आहे कॉर्पोरेट प्रोडक्ट्स. So first we will look to the home revise product. Yes. Home revise product मध्ये आपलं पहिलं जसं मॅडम तुम्हाला सांगितलं की 10वी नंतर 9वीचा रिझल्ट आता लागला आणि सगळ्यात जास्त मार्क मुलांना कशात कमी मिळतात? लँग्वेजेसमध्ये, राईट. आणि म्हणजे मॅडम बायर आणि कन्झ्युमर 2 कन्सेप्ट मॅडमने आपल्याला सांगितलेले आहेत. तर मॅडम आपल्या पहिल्या बायर पण आहेत आणि रिया आपली कन्झ्युमरच आहे. त्या नेहमी सांगतात की पल्लवी होम रिवाइजला बाकी विषयांचा अभ्यास घेता येतो गं, पण लँग्वेजेससाठी मला बसावंच लागतं. हाच विचार करून आणि ह्याच्यापेक्षा दुसरा आणि जास्त मोलाचा विचार आम्ही केला हे प्रोडक्ट बनवण्यासाठी. तो म्हणजे जेव्हा आपला एज्युकेशन काउन्सिलर पालकांच्या घरी जातो आणि पालकांना सांगतो की तुम्ही होम रिवाइजची CD घ्या, तुम्हाला दुसरं काहीही क्लास वगैरे जॉईन करण्याची गरज नाही, त्यावेळेला त्याचा कॉन्फिडन्स 100% वाढावा अशी माझी इच्छा आहे. पण कुठेतरी खंत वाटत होती. होम रिवाइजमध्ये सगळं आहे, अल्जिब्रा आहे, जॉमेट्री आहे, सायन्स आहे, सोशल स्टडीज आहे, पण लँग्वेजेस नाही. आणि म्हणून इथे बसलेला माझा प्रत्येक एज्युकेशनल काउन्सिलर ठामपणे आता पालकांना सांगू शकेल की होम रिवाइज घ्या, तुमचा सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. यासाठी आपण यावर्षी ॲडिशन ऑफ हिंदी मराठी सब्जेक्ट केलेला आहे, कारण ते विषय जास्त आहेत. डोंट वरी, इंग्लिश विषय हा पुढच्या लॉन्चमध्ये तुम्हाला दिसेलच, पण सध्या हिंदी आणि मराठीवर आपण काम करतोय. त्यातूनही हायर स्टँडर्ड्स आपण पहिले घेतलेत, कारण आपला जो सेल्स आपण बघितला स्टेट बोर्डचा, तर यू नो दॅट की 7वी ते 10वी हे पॅकेजेस आपले जास्त जातात, हायर स्टँडर्ड जास्त जातात
आणि आता 10वीच्या मुलांना याची खूप गरज आहे आणि म्हणून वी आर डुईंग 9th and 10th हिंदी मराठी. त्याचे लॉन्चेस कधी आहेत ते आपण बघूया. येस, हिंदी मराठी 10वी इंग्लिश मीडियमचं म्हणते मी. हे तुम्हाला अवेलेबल होईल 30 जुलैच्या नंतर. 30 जुलैला आपलं प्रोडक्शन संपेल आणि 30 जुलै नंतर तुम्ही 10वी इंग्लिश मीडियम स्टडीमध्ये तुम्हाला दोन्ही विषय दिसतील. 9वी इंग्लिश मीडियममध्ये हिंदी आणि मराठी ह्यांचा नेक्स्ट प्रोजेक्ट असेल आणि तो मला वाटतं ऑगस्ट एंडपर्यंत तुम्हाला हे दोन्ही विषय बिल्ड केले दिसतील आपल्या 9वी आणि 10वी इंग्लिश मीडियम सॉफ्टवेअरमध्ये. आपण इंग्लिश सुद्धा घेतलेलं आहे पण पुढच्या ह्याच्यात आपण बघूया. ओके, आता हिंदीची लँग्वेज, जसं मॅडमशी माझं नेहमीच हितगुज होतं. मॅडम सांगतात की मुलांना ना हिंदीमध्ये काय प्रॉब्लेम येतात. पहिली गोष्ट लँग्वेज, 9वी 10वीच्या मुलांची लँग्वेज खूप टफ आहे. मी हे उदाहरण मुद्दाम तुमच्या समोर घेतलं. दुसरी गोष्ट, त्यांना प्रोनाऊन्सिएशनचा पण प्रॉब्लेम असतो. झेंडा लिहायचं असेल तर ते झे ल डा असं लिहिणार, बरोबर नाही. प्रोनाऊन्सिएशन आहे, रायटिंगचा प्रॉब्लेम आहे आणि लिहिण्याचा तर भयानक प्रॉब्लेम आहे. तुम्हाला कल्पना यावी यासाठी मी एक वाक्य घेतलंय. हे आहे 10वी इंग्लिश मीडियम हिंदीचं. जरा प्रयत्न करा तुम्ही की तुम्हाला याचे मिनिंग्स कळतायत का. रामू की बहू दूध ढककर मिश्रानी को जीन्स देने गई और दूध नदारत. आता ह्याच्यामध्ये जे तुम्हाला लाल अक्षर दिसत आहेत, मिश्रानी, जीन्स, नदारत, काही कळतंय का हे शब्द. आपण ऐकलेत कधी? नाही, कधीच नाही ऐकले. आणि एवढे कठीण शब्द 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना हिंदीमध्ये आहे, पण त्या इंग्लिश मीडियमसाठी हिंदी ही सेकंड लँग्वेज आहे. आणि हा प्रॉब्लेम आपल्या होम व्ह्युअर्सद्वारे कसा सॉल्व्ह होतो ह्याचं उदाहरण आपण हे वाक्य असलेल्या फाईल मार्फत बघूया. येस, सो आपण बघूया 10वी इंग्लिश मीडियम हिंदीची पहिली सॅम्पल फाईल. बहू ठहरी बालिका जैसी, कभी भंडार घर खुला है तो कभी भंडार घर में बैठे बैठे सो गई. कबरी बिल्ली को मौका मिला, घी दूध पर अब वह जुट गई. यानी किसी काम में तन्मय होकर लग जाना. रामू की बहू की जान आफत में, कबरी बिल्ली के छक्के पंजे, यानी दावपेच या छल कपट. रामू की बहू हाड़ी में, यानी बटलोई जैसे आकार वाले मिट्टी के बर्तन में घी रखते रखते ऊँग गई, यानी नींद में झूमने लगी और बचा हुआ घी कबरी के पेट में. रामू की बहू दूध ढककर मिश्रानी को, यानी अमीर घरों में खाना बनाने के लिए रखी गई ब्राह्मण वर्ग की स्त्री को जिन्स मतलब सामग्री, दाल, चावल, आटा आदि देने गई और दूध नदारद मतलब गायब. अगर बात यहीं तक रह जाती तो भी बुरा न था. कबरी रामू की बहू से कुछ ऐसा परच गई थी, यानी घुल मिल गई थी कि रामू की बहू के लिए खाना पीना दुश्वार मतलब कठिन. रामू की बहू ने कमरे में रबड़ी से भरी, यानी बासौंदी या दूध को गाढ़ा करके बनाई गई मिठाई से भरी कटोरी रखी और रामू जब तक आए तब तक कटोरी साफ चटी हुई. बाजार से बलाई आई, यानी मलाई आई. जब तक रामू की बहू ने पान लगाया बलाई गायब. मला वाटतं आता मी तुम्हाला विचारू शकते, मिश्रानी म्हणजे काय. क्या बात है. अमीर घर के लोगों में खाना बनाने के लिए गई रखी गई स्त्री आणि ब्राह्मण स्त्री. येस सर इज सो इंटेलिजंट. जीन्स म्हणजे काय आहे. सामग्री, दाल, चावल इत्यादी. आणि नदारत म्हणजे गायब. मला सांगा, हेच होम रिवाईजचं वैशिष्ट्य आहे, ऑडिओ व्हिज्युअल लर्निंग इफेक्ट. मला नाही वाटत की हे शब्द आता तो मुलगा कधी विसरेल, कारण त्याच्या व्हिज्युअल मध्ये हे फिक्स झालेलं आहे. या 3 शब्दांचा अर्थ काय, असे बरेच शब्द आहेत. अजून एक फाईल मी तुम्हाला दाखवू शकते की आपण इंटरेस्टिंग ते कसं बनवलेलं आहे. आता आपण
बॅक जाऊन आता आपण जे पुढे आता आपण जे बनवलेलं होतं लेसन प्रायश्चित्त काम चालू आहे, त्यामुळे आपल्या फर्स्ट रफ लेवल मध्ये मी तुम्हाला प्रेझेंट करते. अजून याच्यामध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड इफेक्ट्स येतील, साऊंड येतील आणि अजून हा हिंदीचा प्रोजेक्ट आपला उठावदार होईल. दुसरी फाईल मी तुम्हाला यासाठी दाखवते की त्याच्यामध्ये आपण जे कॅरेक्टर्स आहेत त्या कॅरेक्टरवर पण कसं इंटरेस्टिंगली काम केलेलं आहे, त्यामुळे अजून ती फाईल इंटरेस्टिंग वाटते. ह्याच्यामध्ये आता सध्या आपण याच्यामध्ये सिंगल कॅरेक्टर घेतलेलं आहे व्हॉइसमध्ये, पण भविष्यात आपण वेगवेगळे रेकॉर्डिंग्स बसून आपण वेगवेगळे कॅरेक्टर्सचे आवाज सुद्धा एका लेसनमध्ये टाकू शकतो. आत्ताचा लेसन जो होता तो होता प्रायश्चित्त, ज्याच्यामध्ये ऍक्च्युली अंधश्रद्धेवर आधारित तो लेसन आहे. ही जी कबरी बिल्ली आहे ती खूप त्रास देत असते आणि त्यामुळे ती जी बहू असते, राहू की बहू, तिला त्याचा खूप त्रास होतो आणि त्यामुळे ती काहीतरी ऍक्शन घेते. येस, आणि त्याला येणारे प्रतिसाद. रामू की बहू ने कुछ सोचा, इसके बाद मुस्कुराती हुई उठी. कबरी रामू की बहू के उठते ही खिसक गई. रामू की बहू एक कटोरा दूध कमरे के दरवाजे की देहरी पर रखकर चली गई. हाथ में पाटा लेकर, मतलब पीड़ा लेकर, वह लौटी और देखती है कि कबरी दूध पर जुटी हुई है. मौका हाथ में आ गया. सारा बल लगाकर पाटा उसने बिल्ली पर पटक दिया. कबरी हिली ना डुली, ना चीखी, ना चिल्लाई, बस एकदम उलट गई. आवाज जो हुई तो मेहरी झाड़ू छोड़कर, मिसरानी रसोई छोड़कर और सास पूजा छोड़कर घटनास्थल पर उपस्थित हो गई. रामू की बहू सिर झुकाए हुए अपराधिनी की भांति, मतलब अपराध करने वाली स्त्री की भांति सुन रही है. महरी बोली, अरे राम, बिल्ली तो मर गई माँ जी, बिल्ली की हत्या बहू से हो गई, ये तो बुरा हुआ. मिसरानी बोली, माँ जी, बिल्ली की हत्या और आदमी की हत्या बराबर है. हम तो रसोई ना बनाएंगे जब तक कि बहू के सिर हत्या रहेगी. सास जी बोली, हाँ ठीक ही कहती हो. अब जब तक बहू के सिर से हत्या न उतर जाए तब तक ना कोई पानी पी सकता है, ना खाना खा सकता है. बहू ये क्या कर डाला. महरी ने कहा, फिर क्या करें, कहे तो पंडित जी को बुला लाएं. सास की जान में जान आई. अरे हाँ, जल्दी से दौड़ के पंडित जी को बुला ला. सगळा लेसन दाखवू शकत नाही. मला वाटतं की तुम्हाला इंटरेस्ट क्रिएट झाला असेल की व्हॉट इज हॅपनिंग नेक्स्ट. हा सर नाही, आपण बघूया. येस, त्याच्यानंतर दिस इज ऑल अबाउट 10th इंग्लिश मीडियम हिंदी. तुम्हाला कॉन्फिडन्स आला की हिंदीमुळे आपल्या मुलांचं भविष्य चांगलं होणार आहे, त्यांना सगळ्या गोष्टी कळणार आहेत. ओके, प्रॉडक्टवर जर तुमचा विश्वास असेल तर क्या बात आहे, पुढे कस्टमरचा पण बसेल. त्यानंतर आपण मराठी विषय बघूया. मराठी विषयाचे आता जस्ट आम्ही चालू केले, त्यामुळे एक सिंगल पल्लवी मॅडम आणि त्यांचं डिपार्टमेंट थँक्यू व्हेरी मच. मला असं वाटतं की फक्त आपण ही फाईल दाखवून सुद्धा आपण डन करू शकतो. बरोबर आहे. नवीनच डेमो दिला मी, हा पहिला डेमो. तर मार्केटिंग डिपार्टमेंटला घ्या सर मला आता तुम्ही. येस, ओके. धडा 7वा, वारुळ. लेखक अनिल अवचट. मित्रांनो, प्रस्तुत पाठात वारुळाविषयी मुंग्यांची भावना, मुंग्या आणि नागिणीचे परस्पर संबंध दिसून येतात. पर्यावरणासंबंधी आस्थेचा दृष्टिकोन संबंधित पाठात दिसून येतो. मुंग्यांनी मातीचे कण कण आणून तयार केलेलं एक मोठं वारुळ. वारुळ मीन्स अँट हिल. अनेक शिखरांचं, गोलाकार भुकांचं, त्यात केली अनेक दालने, चोरवाटाही. शिखर मीन्स पीक, भोक मीन्स होल्स, दालने मीन्स रूम्स. नंतर एक नाग शिरला बिळात आणि बसला घर व्यापून. बीळ मीन्स होल, व्यापणे मीन्स टू ऑक्युपाय. मुंग्यांची मुलं खूप रागवली त्याच्यावर. आईला विचारू लागली, हा कोण लागून गेला टिक्कोजीराव, आपल्या घरात येऊन झोपणारा.
आयांनी श्श करून त्यांना गप्प बसवलं. एका आईनं पोरांना बाजूला घेऊन सांगितलं, असू दे त्याला, कारण तो आहे म्हणून माणसं फिरकत नाहीत आपल्या वारुळाकडे. नाहीतर एरवी माणसाच्या व्रात्य पोरांनी लाथा मारून कधीच पाडून टाकलं असतं आपलं प्रिय वारुळ. दुसरी तिला म्हणाली, आणि तो नाही, ती आहे, आणि ती आलीये इथं बाळणपणाला. बाळणपण मीन्स डिलिव्हरी. थँक्यू.